सोलापूर जिल्ह्यातील मलिकपेट लांबोटी या मार्गे वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्यामुळे किती ट्रॅफिक झालेलं आहे तुम्ही बघू शकता. हे वडवळमधला पॉईंट आहे. जवळपास मोहोळपासून ते लांबोटीपर्यंत जवळपास 10 किलोमीटर फुल ट्रॉफिक आहे. अक्षरशः 2 वाहनं एका रस्त्यावरनं जातात, पण अक्षरशः 3-3 वाहनं जाऊन सुद्धा फुल ट्रॅफिक आहे. हे बघू शकता तुम्ही. आउटसाईडने जायची पाळी झालेली आहे. अक्षरशः इतकं ट्रॅफिक वाढलेलं आहे. एक रस्ता पूर्णतः बंद आहे. थोड्या थोड्या वेळासाठीच चालू करत आहेत, पुन्हा बंद करत आहेत तो रस्ता. कारण एक पूल जो आहे तो कमकुवत अवस्थेत असल्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्यामुळे लांबोटीतील सीना नदीवरील एक पूल थोड्या थोड्या टायमिंगने गाड्या सोडल्या जात आहेत चेकिंग करून. शासन सज्ज आहे. पोलीस वगैरे सर्व बंदोबस्त आहे. कोळेगावमध्ये तुम्ही बघू शकता. एकच मार्ग फक्त चालू आहे. जागोजागी पोलीस आहेत. तुम्ही बघू शकता समोर. सीना नदीचं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे. पुलाच्या खाली गेलेलं आहे पाणी आता. तरी पण पाण्याचा प्रवाह खूप आहे जोरदार. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे कळकळीची, की शक्यतो या रस्त्याने प्रवास करणं टाळा. अत्यंत आवश्यक असेल तरच या रस्त्याने प्रवास करा सोलापूर पुणे नॅशनल हायवेवरून. कारण खूप प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होत आहे. अक्षरशः ॲम्ब्युलन्सला देखील रस्ता सोडायला खूप खूप त्रास होत आहे. हे बघू शकता. हा पूल कमकुवत अवस्थेत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याच्यावरून मोजकीच वाहनं सोडत आहेत, तेही चेकिंग करून. सीना नदीचे बरेचसे पाणी आता कमी झालेले आहे. तुम्ही बघू शकता. हॉटेल सुनील तसेच जयशंकर हॉटेलपर्यंत पाणी गेलेलं होतं. आता बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे. हे बघू शकता. सर्व गाळ जो काही पाण्यामधून वाहत आलेला आहे त्याने कशी अवस्था झालेली आहे. हॉटेल सुनीलची अवस्था कशी झालेली आहे तुम्ही बघू शकता. अगदी सर्व नदीचा गाळ वाहून इथं आलेला आहे हॉटेलमध्ये. हॉटेल सुनीलच्या आवारामध्ये फरशा असून सुद्धा एवढा नदीचा गाळ आलेला आहे. अक्षरशः पाय घसरून पडायची परिस्थिती झालेली आहे. खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे या भागामध्ये. त्यामुळे सोलापूर पुणे हायवेवरून लांबोटी या पुलावरून शक्यतो प्रवास करणे सर्वांनी टाळा. अत्यावश्यक असेल तरच या मार्गे प्रवास करा. तर हे हॉटेल सुनीलच्या मालकांचं घर, त्याच्यामध्ये देखील नदीचा गाळ वाहत आलेला आहे. अक्षरशः पॉलिश फरशीवरून घसरून पडायची पाळी झालेली आहे. एवढा गाळ घरामध्ये घुसलेला आहे.